झालं. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक 12वीचा मोठा टॉपिक फायनल अकाउंट्स. कोणता टॉपिक? सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक फायनल अकाउंट्स, जो आपण उद्या ड्रॉ करणार आहोत. उद्या 2 टॉपिक ड्रॉ करणार आहेत आपण. हां, फायनल अकाउंट्समध्ये 3 भाग आहेत. थेरीमध्ये मी उद्या सुरुवातीला दाखवेल. पहिलं ट्रेडिंग अकाउंट आहे. कोणता अकाउंट आहे? ट्रेडिंग अकाउंट आज आपण एक्सप्लेन करतोय. ट्रेडिंग अकाउंट आपल्याला आज आत्ता एक्सप्लेन करावयाचं आहे. बरोबर आहे. 12th वाला वो शायद परम नहीं है बैच में, तो 12th होता ना परम कालचा. ऑनलाइन है क्या? ऑनलाइन में कौन है? सब लोगों ने ऑनलाइन प्लस ऑफलाइन वालों ने सबको सुनाया आ रहा, ऑनलाइन वालों को भी सुनाया आ रहा, मैम उनको भी सुनाया आ रहा सबको. चालेल. रेकॉर्डिंग स्क्रीन नहीं आ रहा ना. अच्छा, इसको सेट करना पड़ेगा. नहीं आया, पूरा नहीं आया. मतलब बेपार. बेपार का मतलब क्या होता है? परचेस और सेल. माल खरेदी करायचा आणि विकायचा, याला ट्रेड म्हणतात, याला व्यापार असं म्हणतात. त्याचा अकाउंट ट्रेडिंग अकाउंट. अकाउंट म्हटलं म्हणजे 2 बाजू येतात. ज्यांना बेसिक माहिती नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम असेल. ही डेबिट बाजू, लेफ्ट हैंड साइड ऑफ द अकाउंट इज कॉल्ड एज डेबिट. यहां तक है. यहां से इधर राइट में क्रेडिट है. डेबिट अलग, क्रेडिट अलग. उनको ऑनलाइन वो दिखता होगा क्या? अभी ये दिख रहा है. हाँ ठीक है. डेबिट में देखो पहला आइटम ओपनिंग स्टॉक. वर्षाच्या सुरुवातीचा माल. स्टॉक ऑफ द गुड्स इन युअर शॉप ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. वर्षाच्या सुरुवातीचा. परचेसेस, साल भर में माल खरीदा. सपोज यहां देखो 10 लाख का माल खरीदा, तो यहां अंदर 10 लाख, उसमें से 50,000 का माल खराब होगा. लेस परचेस रिटर्न, वो माल वापस कर दिया. ट्रेडिंग अकाउंट गुड्स अकाउंट है, रियल अकाउंट है. डेबिट व्हाट कम्स इन, क्रेडिट व्हाट गोज आउट. पुढे रूल्स येतील. ट्रेडिंग अकाउंट के डेबिट में ब्लैक बोर्ड पे देखो प्लीज. 2 आइटम पहले कौन से आने वाले? ओपनिंग स्टॉक, परचेसेस. लेस रिटर्न करके उसका अमाउंट आउटर में बाहर आएगा. ऑल डायरेक्ट एक्सपेंसेस. सुनो, ट्रेडिंग अकाउंट के डेबिट में 2 टाइप के खर्चे आते हैं. कौन से 2 टाइप?
माल खरेदीचा खर्च आणि फॅक्टरीचा खर्च. परचेस एक्सपेंसेस माल खरीदने का खर्चा. दूसरा खर्चा प्रोडक्शन का, फैक्ट्री का, मैन्युफैक्चरिंग का. पहले देखो यहां डायरेक्ट एक्सपेंसेस में कैरेज इनवर्ड. आपने पहले कैरेज देखा था, अभी नाम देख रहे हैं अपन कैरेज इनवर्ड. इनवर्ड यानी अंदर आने वाला माल. बिजनेस में कौन सा माल अंदर आएगा? जो आपने खरीदा है उसका ट्रांसपोर्टेशन चार्जेस. कॅरेज खरेदी केलेल्या मालाच्या वाहतुकीचे भाडे. इट इज कॉल्ड एज ट्रांसपोर्टेशन चार्जेस ऑफ द गुड्स परचेस्ड. सपोज आपने दिल्ली से माल लाया, 50,000 भाड़ा दिया, क्या बोलेंगे उसको? ब्लैक बोर्ड पे देखो, कैरेज इनवर्ड. खरेदीचा खर्च है. फ्रेट भी वही है, फ्रेट इनवर्ड ही है, वो खरेदी का खर्चा है. इम्पोर्ट ड्यूटी. इम्पोर्ट म्हणजे आयात. परदेशातून, फॉरेन मधून इंडियात माल आणला, कर भरला, त्याला ड्यूटी म्हणजे टॅक्स. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा टॅक्स जर भरला असेल त्याला इम्पोर्ट ड्यूटी असं म्हणतात. खर्च आहे खरेदीचा. इम्पोर्ट ड्यूटी हा कसला खर्च आहे? खरेदीचा. खरेदीचे खर्च कुठे येतात? ट्रेडिंग अकाउंटला. अर्थ कळतोय माझा बोलण्याचा? नेक्स्ट बोला आगे. कस्टम ड्यूटी, वो भी माल खरीदने का खर्चा है, वो भी गवर्नमेंट का खर्चा है, वो भी गवर्नमेंट का टैक्स है, एडिशनल टैक्स है. कस्टम ड्यूटी आपको भरना पड़ेगा. खरेदी केलेल्या मालाच्या वाहतुकीचा खर्च, टॅक्सेस, हा सगळा भाग कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटला. डॉक चार्जेस. डॉक म्हणजे बंदर, पोर्ट. जहाज, स्टीमर ज्या जागेवर समुद्रामध्ये उभं राहतं त्याला डॉक असं म्हणतात. रेल्वे उभी राहते, रेल्वे स्टेशन. बस उभी राहते, बस स्टँड. ऑटो रिक्षा स्टँड, आहे की नाही? तसं याला स्टीमर, मोठं जहाज समुद्रात उभं राहतं, त्या जागेवर होणारा खर्च म्हणजे स्टीमर आल्यावर, जहाज आल्यावर, माल आल्यावर जो अनलोडिंगचा खर्च आहे, माल उतरवण्याचा वगैरे, त्याला डॉक चार्जेस असं म्हणतात. खरेदीचा खर्च आहे. हे खर्च कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटला. कोणत्या अकाउंटला येणार? ट्रेडिंग अकाउंटला. हे खरेदीचे खर्च इथून बघा. बोला टू सहित बोलायचं. बोला टू डायरेक्ट एक्सपेंसेस. बिलकुल सही आहे. जोरात बोलायचं, घाबरायचं नाही. बोलण्याने अकाउंट लवकर येईल, जास्त येईल, परफेक्ट येईल. ये खरीदी के खर्चे हो गए सभी. नीचे जो दिए है ना, ये फैक्ट्री के खर्चे है. फैक्ट्री चलाने का खर्चा. आपने फैक्ट्री देखा है, छोटी बड़ी फैक्ट्री देखा है. बहुत बड़ी बड़ी फैक्ट्री होती है, 50 एकड़, 100 एकड़, 150 एकड़, इतने बड़े बड़े होते. फैक्ट्री में लगने वाला सभी टाइप का खर्चा एक एक देखेंगे अपन. पहला नाम बोलो, फैक्ट्री एक्सपेंसेस. फॅक्टरीला लागणारा खर्च ट्रेडिंग अकाउंटला येतो. डेबिट साईडला खर्च डेबिटलाच येतो. वेजेस, मजुरी फॅक्टरीमध्येच लागते. पॉवर अँड फ्यूल. पॉवर, मोठ्या प्रमाणावर लागणारी पॉवर, ही आपल्या घरातली साधी इलेक्ट्रिसिटी नाही, फैक्ट्री करता लगते थी. आपने देखा होगा, रास्ते से जाते हो कभी, खेती में से इधर से उधर,
तो वहाँ पे बड़ी बड़ी हाई टेंशन लाइन होती है, इलेक्ट्रिसिटी का बड़ा जोर से आवाज भी आता है, बराबर है ना। तो ये सभी लाइन फॅक्टरी के लिए, फॅक्टरी करताय. पुढे बघा, पॉवर अँड फ्यूल म्हटलंय ना, डिझेल, पेट्रोल, गॅस याला फ्यूल म्हणतात. प्रोडक्शनला लागतं, हा प्रोडक्शनचा खर्च आहे. नेक्स्ट, कोल, गॅस, वॉटर कशा करता लागतं? मेकअप करायला नाही. कोल, गॅस आणि वॉटर कशाला लागतं? फॅक्टरी चालवायला. फॅक्टरीचा खर्च आहे, ट्रेडिंगचा खर्च आहे. फॅक्टरीच्या खर्चांना मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, प्रोडक्शन एक्सपेन्सेस असं म्हणतात. ट्रेडिंगचे खर्च आहेत. हे ट्रेडिंग अकाउंट आहे ब्लॅकबोर्डवर बघा, अत्यंत महत्वाचा अकाउंट चालू आहे. नेक्स्ट, रॉयल्टी. कल मीनिंग बताया था मैंने रॉयल्टी का. कोळशाच्या खाणी, कोल माइन्स चंद्रपूर डिस्ट्रिक्टला होते, आहे की नाही. जमिनीतनं कोळसा काढायचा आणि विकायचा. त्या जमिनीच्या मालकाला जमिनीचं जे भाडं देणार, मानधन देणार, रेम्युनरेशन देणार, त्याला रॉयल्टी असं म्हणतात. ऑथर लोकांनी बुक लिहिलं, बुकचं प्रोडक्शन झालं पब्लिशरकडनं, पब्लिशर ऑथरला रॉयल्टी देणार. सिंगर ने गाना गाया, प्रोड्यूसर सिंगर को रॉयल्टी देगा. रॉयल्टी हा प्रोडक्शनचा खर्च आहे, मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च आहे, उत्पादनाचा खर्च आहे, ट्रेडिंगचा खर्च आहे. अर्थ कळला? ट्रेडिंगलाच येणार. हे ट्रेडिंग अकाउंट चालू आहे. अगला पढ़ेंगे आप, वर्क्स मॅनेजर्स सॅलरी. वर्क्स मॅनेजर म्हणजे काय? फॅक्टरीचा मॅनेजर. फॅक्टरीमध्ये जो मॅनेजर मॅनेजमेंट करतो त्या फॅक्टरी मॅनेजरला वर्क्स मॅनेजर असं म्हणतात. मग फॅक्टरी मॅनेजरचा पगार कोणत्या अकाउंटला येईल? ट्रेडिंगला. कारण फॅक्टरीचे खर्च ट्रेडिंगला आहेत. बघा इथं सगळे खर्च ट्रेडिंगला आहेत. दिसले? क्रेडिट साइडला या. काय क्रेडिटला बघा, बाय सेल्स. अरे साल भर में 20 लाख का माल बेचा, यहाँ लिखेंगे आप लोग अंदर 20 लाख. उसमें से 1 लाख का वापस आ गया, खराब होगा, सैंपल नुसार नहीं होगा, वापस आ गया, परत आला माल, विकलेला माल परत आला, याला सेल्स रिटर्न असं म्हणतात. काय म्हणतात? पढ़ो आगे. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फुकट सॅम्पल म्हणून लोकांना माल वाटला. कशा करता? त्या मालाची जाहिरात व्हावी म्हणून. मालाची जाहिरात होण्याकरिता ॲडव्हर्टाइजमेंट करिता जो माल तुम्ही सॅम्पल म्हणून लोकांना वाटतात त्याला काय म्हणतात? ॲडव्हर्टाइजमेंट. त्यालाच म्हणतात गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. नेक्स्ट पढ़ो. पार्टनर माल घरी घेऊन गेला. नेक्स्ट, बाय लॉस्ट बाय. आगीने माल जळून गेला, आहे की नाही? आगीने जळालेला माल. अरे ट्रेडिंगच्या क्रेडिटला सगळाच माल गेलाय. माल विकला म्हणजे गेला, फ्री सॅम्पल वाटला म्हणजे गेला, तिथं पहा. आगीने जळाला म्हणजे गेला, पार्टनर घेऊन गेला म्हणजे गेला. शेवटी क्लोजिंग स्टॉक आहे, वर्षाखेरीचा माल. 31 मार्च को दुकान बंद किया, उस दिन जो माल दुकान में था बैलेंस में, रिमेनिंग गुड्स, त्याला काय म्हणतात? क्लोजिंग स्टॉक. तोही विकणार आहे आपण, तोही जाणार आहे म्हणून क्रेडिटला. यांच्या जागा ठरलेल्या आहेत, पाहून घ्या. नीट देखो ब्लैक बोर्ड पे. ओपनिंग स्टॉक कहाँ है? डेबिट में पहला आइटम. क्लोजिंग स्टॉक क्रेडिट में लास्ट आइटम है. परचेसेस डेबिट में दूसरा है,
सेल्स क्रेडिट में पहला आइटम है। क्रेडिट में से डेबिट लेस करने के बाद जो भी इनकम आता उसको बोलते ग्रॉस प्रॉफिट। वरचं हेडिंग थोडं दाखवा। हेडिंग दिया था अपन ने इसको ट्रेडिंग अकाउंट। कौन सा अकाउंट छोड़ा रहे अपन ने? ट्रेडिंग अकाउंट। खाली किया। ट्रेडिंग अकाउंट का फॉर्मेट ब्लैक बोर्ड पर है, आपको ये लिखने मिलेगा फिर से। इसको भी आगे लिख, हेडिंग हेडिंग ऊपर हेडिंग है, खाली जात नाही, खाली जाऊ दे ना, खालचं नाही दिसलं चालेल। ये ट्रेडिंग अकाउंट हेडिंग दिखा है ऑनलाइन वालों को, बराबर है। इसके बाद में जो दूसरा अकाउंट है उसका नाम है प्रॉफिट एंड लॉस अकाउंट। आपको ये अकाउंट्स बेसिक में भी आएंगे, समझ लो। बेसिक में प्रोप्राइटर का आएगा, 12th में पार्टनरशिप का आएगा। पहला अकाउंट था तुम्हारा ट्रेडिंग अकाउंट, इसके डेबिट में दो टाइप के खर्चे थे। कौन से दो टाइप? परचेस एक्सपेंसेस एज वेल एज फैक्टरी एक्सपेंसेस। माल खरेदीचा खर्च आणि हा फॅक्टरीचा खर्च। प्रॉफिट अँड लॉसला वेगळ्या प्रकारचे खर्च येतात। माल विक्रीचा खर्च आधी येतो। कोणता खर्च आधी येतो? माल विक्रीचा। फळ्यावर बघा, ब्लैक बोर्ड पर देखो उधर सब खर्चा दिया है मैंने बेचने का। ऑल दीज एक्सपेंसेस आर सेलिंग एक्सपेंसेस, एक्सपेंसेस रिलेटेड टू सेल्स। विक्रीचा खर्च है, बेचने का खर्चा ट्रेडिंग के क्रेडिट में ही आता है। देखो यहां पर बैड डेट्स, ये पूरा बैड डेट्स का भानगड़ है, चारों आइटम। पैसे डूब गए, कब डूबेंगे? आपने उधार माल बेचा तो डूबेंगे ना, मतलब बिक्री का खर्चा है। यहां आ जाओ, पढ़ो पढ़ो। जो खर्चा प्रोडक्शन का नहीं, इनडायरेक्ट है, वो सभी यहां पर है। कैरेज आउटवर्ड, आपने थोड़ी देर पहले यहां देखा था कैरेज इनवर्ड। देखो चेंज हो गया। अभी कौन सा कैरेज आ गया है? आउटवर्ड म्हणजे बाहेर जाणारा माल। जो माल आपने बेचा, कस्टमर के घर तक आपने पहुंचाया, एंड कंज्यूमर तक, विक्रीचा खर्च। अर्थ कळला? माल विक्रीचे खर्च। नेक्स्ट लोडिंग चार्जेस। माल विकल्यावर ट्रकमध्ये लोड करण्याचा, चढवण्याचा खर्च, ट्रकमध्ये माल टाकण्याचा खर्च, विक्रीचा खर्च है। अगला बोलो। ये भी बिक्री का खर्चा है। मला सांगा ना राजांनो, ॲडव्हर्टिजमेंट माल विकायला करतात का खरेदी करायला करतात? विकायला। नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, परत ऑफिसचा आणि विक्रीचा खर्चच आहे। आगे गिराईकाला सूट दिली, गिराईकाला दिली ना, म्हणजे माल विकला, म्हणजे विक्रीचा खर्च आहे। कमीशन, जिसने आपको हेल्प किया माल बेचने को, उसको कमीशन दिया, बिक्री का खर्चा है। पैकिंग चार्जेस, माल बेचने के लिए पैक किया। वेयर हाउस रेंट म्हणजे गोडाऊनचं भाडं। माल विक्री करता तयार केला आणि गोडाऊन मध्ये ठेवला, त्या गोडाऊन मधला जो रेंट आहे, गोडाऊनचा, वेअरहाऊसचा, शोरूमचा, हे विक्रीचे खर्च आहेत।
एक्सपोर्ट ड्यूटी दिसलं का ब्लॅकबोर्डवर? पहा, जसं इम्पोर्ट ड्यूटी आहे ना, तसं हे कोणतं आहे? एक्सपोर्ट ड्यूटी. माल विकल्यावर लागणारा कर. कळतंय सगळ्यांना? ऐकू येतंय? माल बेचने के बाद आप लोगों को गवर्नमेंट का टैक्स भरना पड़ता, बेचा इसलिए, तो बिक्री का खर्चा होगा. ऑल दीज एक्सपेंसेस आर सेलिंग एक्सपेंसेस. हे सगळे विक्रीचे खर्च आहेत, माल विकण्याचे खर्च आहेत सगळेच्या सगळे. बरोबर आहे? तर हे सगळे खर्च आपण सेलिंग एक्सपेंसेस आहेत. विक्रीचे खर्च प्रॉफिट अँड लॉसला येतात. परत लक्ष द्या, खरेदीचे खर्च ट्रेडिंगला, विक्रीचे खर्च प्रॉफिट अँड लॉसला, फॅक्टरीचे खर्च ट्रेडिंगला, ऑफिसचा खर्च, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, मॅनेजमेंट, व्यवस्थापन, प्रॉफिट अँड लॉसला. हे बघा, हे ऑफिसचे खर्च आहेत. ऑल दीज एक्सपेन्सेस आर कॉल्ड ॲज ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिसचे खर्च आहेत. मैनेजमेंट, एडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, इसका खर्चा, ऑफिस का खर्चा, फाइनेंशियल एक्सपेंस भी इसमें आएंगे बाद में. पढ़ो, सैलरी, सैलरी ऑफिसचा खर्च आहे, ऑफिसमधल्या लोकांना पगार दिला. नेक्स्ट, बरोबर आहे, हा सुद्धा कसला खर्च आहे? ऑफिसचा. पुढे ऑफिसचा खर्च आहे, क्लिअर कट आहे. प्रिंटिंग आणि स्टेशनरी एकदम क्लिअर कळतंय तुम्हाला. इन्शुरन्स, अरे इन्शुरन्सचा हप्ता भरला, इंस्टॉलमेंट म्हणता तुम्ही त्याला, प्रीमियम म्हणतो आपण. आपने सपोज आपके गोडाउन में का माल का इंश्योरेंस निकाला, हर महीने आपको एक इंस्टॉलमेंट भरना पड़ेगा, उसको बोलते हैं इंश्योरेंस प्रीमियम. लाइफ इंश्योरेंस नहीं भरा, लाइफ इंश्योरेंस अलग है. बिजनेस का, प्रॉपर्टी का, एसेट का, सुनो, बिल्डिंग का, फर्नीचर का, लैपटॉप का, गुड्स का, जो इंश्योरेंस आपने निकाला है उसका प्रीमियम खर्च आहे. कळलं? फळ्यावर बघा. नंतर रिपेअर्स अँड रिन्युअल्स, दुरुस्तीचा खर्च. काही दुरुस्त केलं असेल, रिपेअरी केली असेल, चिल्लर, किरकोळ, स्मॉल, प्रॉफिट अँड लॉसला. हे प्रॉफिट अँड लॉस चालू आहे. कोणतं अकाउंट चालू आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कन्व्हेन्स, प्रवास खर्च, हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉसचाच खर्च आहे. कसला खर्च आहे? प्रॉफिट अँड लॉसचा. ऑडिट फीज, अर्थ सांगा ऑडिट फीचा. हिशेब तपासणीची फी, ऑडिटरची फी, सगळे नॉमिनल अकाउंट आहे. पण हे ऑफिसचे खर्च आहेत प्रॉफिट अँड लॉसला. ट्रेडिंगलाही नॉमिनल आहेत, ऑफिसचे वेगळे ते. लीगल एक्सपेन्सेस, कायदेशीर कामासाठी केलेला खर्च. सॉलिसिटर फीज, ये 12th में आया वर्ड, 11th में नहीं था. वकिलाची फी, पुन्हा कन्सल्टेशनची फी, ज्यांचा कन्सल्ट घेतला आपण, सल्ला घेतला, त्यांना दिलेली फी. प्रोफेशनल चार्जेसचा अर्थ तोच. ऑडिट फी असेल, आर्किटेक्ट फी असेल, इंजिनियर फी असेल, ॲडव्होकेट फी असेल, याला कंबाईन एक वर्ड आहे आणि तो वर्ड कोणता आहे? प्रोफेशनल चार्जेस. ऑडिटर, चार्टर्ड अकाउंटंट, ॲडव्होकेट, इंजिनियर, आर्किटेक्ट, प्रोफेसर, डॉक्टर, these peoples are called as professional peoples. अर्थ कळला? नेक्स्ट, जनरल एक्सपेन्सेस, किरकोळ खर्च, चहा पाणी नाश्ता वगैरे. अभी ये 2 आइटम यानी फाइनेंशियल एक्सपेंस है, आर्थिक खर्च. कोणते दोन वाचा? इंटरेस्ट ऑन लोन, कर्जावर दिलेलं व्याज. आपने बैंक से लोन लिया, इंटरेस्ट दिया, खर्चा है.
फायनान्शियल एक्सपेन्स आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर, भांडवलावर दिलेलं व्याज. कॅपिटल अलग, पार्टनर या प्रोपराइटर अलग. कैपिटल पे इंटरेस्ट दिया बिजनेस ने, बिजनेस का खर्चा, दैट इज कॉल्ड एज इंटरेस्ट ऑन कैपिटल. ये राम लखन पार्टनर के नाम है फॉर एग्जाम्पल. अगला पढ़ो, स्टार्ट. लॉस ऑन सेल ऑफ एसेट, मालमत्ता विक्रीवर झालेलं नुकसान. प्रॉफिट अँड लॉसला येईल, ट्रेडिंगला येणार नाही. हे आयटेम आपण जे पाहतोय हे प्रॉफिट अँड लॉसचे आहेत. हे प्रॉफिट अँड लॉसला डेबिट येतील, हे ट्रेडिंगला येणार नाही. अर्थ कळला तुम्हाला? तेरी तो अगला आइटम, अगला आइटम लॉस बाय फायर, आगीने झालेलं नुकसान. डेप्रिसिएशन ये प्रॉफिट है बाद में. आपने एक ही साइड देखा डेबिट, दूसरी बाकी है क्रेडिट. ये क्रेडिट साइड बाकी है किसकी? प्रॉफिट एंड लॉस की. प्रॉफिट एंड लॉस इज नॉमिनल अकाउंट. डेबिट में सब खर्चा है, क्रेडिट में सब इनकम है. डेबिटला सगळा खर्च, क्रेडिटला सगळं उत्पन्न आहे, इनकम. पढ़ेंगे आप एक एक. पहला वर्ड बाय ग्रॉस प्रॉफिट, कच्चा नफा. बिजनेस का प्रॉफिट, माल बेचने पर मिला हुआ प्रॉफिट. ट्रेडिंग में का प्रॉफिट, ये ट्रेडिंग में था. ये अकाउंट देखो यहां, ये ट्रेडिंग अकाउंट था. ये देखो ग्रॉस प्रॉफिट दिख रहा नीचे लास्ट में, ये दिखा रहा हूं, है ना. यही प्रॉफिट कहां आ गया? प्रॉफिट एंड लॉस में, क्रेडिट में. एक एक पढ़ो अभी. बाय कमिशन रिसीव्ड, कमिशनचे पैसे मिळाले, इनकम आहे यार, फायदा आहे तुमचा. नेक्स्ट डिस्काउंट रिसीव्ड, हाई फायदा है. नेक्स्ट आपको रेंट के पैसे मिल गए, फिर से फायदा है. बाद में इंटरेस्ट रिसीव्ड, व्याजाचे पैसे मिळाले, हो की नाही? इंटरेस्टचे पैसे मिळाले. देन नेक्स्ट डिविडंड रिसीव्ड, डिविडंडचे पैसे मिळाले तुम्हाला. नेक्स्ट सन्ड्री इनकम, किरकोळ उत्पन्न, स्मॉल. नंतर मिसलेनियस रिसीट्स, मिसलेनियस रिसीट आहे, किरकोळ उत्पन्न आहे. देन प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, मालमत्ता विक्रीवर झालेला फायदा. ऑल दीज आयटेम्स आर इनकम. नॉमिनल अकाउंट आहे, आपण थोड्या वेळ पाहिलं ना. नॉमिनल अकाउंट डेबिटला खर्च, क्रेडिटला इनकम. डेबिट में खर्चा है, क्रेडिट में इनकम आहे. आपण दोन फॉर्मॅट बघितले आज. कोणते दोन? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अजून बाकी आहे काय? बाकी आता बॅलन्स शीट. काय बाकी आहे? बॅलन्स शीट बाकी आहे. बॅलन्स शीट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. सगळे खर्च प्रॉफिट अँड लॉसला डेबिट, एक एक करून वेगवेगळे आहेत. नाव बघा त्यांचे, मॅक्झिमम आहे. याच्या बाहेरचं फायनल आपल्याला येणार नाही. 100% हेच येणार आहे. व्यवस्थित बघा तुम्ही, शांती से देखो.
प्रॉफिट अँड लॉसला कोणत्या दोन टाईपचे खर्च येतात? माल विक्रीचा आणि ऑफिसचा. तिसरा फायनान्शियल. याची थेरी सुद्धा आहे लिहिण्याची, ते लिहिल्यानंतर अजून एक्सप्लेन होईल, तेव्हा अजून लक्षात येईल. देखो ट्रेडिंग के डेबिट में कौन से दो टाइप के खर्चे आते? परचेस, फैक्ट्री. परचेस एक्सपेंसेस, फैक्ट्री एक्सपेंसेस, बोथ आर टू बी डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ब्लैक बोर्ड पे देख लो. बाद में प्रॉफिट एंड लॉस में माल बेचने का खर्चा, ऑफिस का खर्चा. फैक्ट्री का ट्रेडिंग में आता, तो ऑफिस से रिलेटेड कोई भी खर्चा कहां आएगा? प्रॉफिट एंड लॉस अकाउंट में आएगा. प्रॉफिट एंड लॉस ला येणार. प्रॉफिट एंड लॉस के खर्चे बहुत है. आप देखो आगे, ये सेल एक्सपेंसेस हो गए, ये ऑफिस एक्सपेंस है. बाकी सैलरी से लेकर रेंट, प्रिंटिंग, स्टेशनरी, इंश्योरेंस है ना, ऑडिट फी, लीगल फी, जनरल एक्सपेंस, इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन कैपिटल, ये भी बिजनेस के खर्चे. लॉस ऑन सेल ऑफ एसेट, मालमत्ता विक्रीवर झालेलं नुकसान. बाद में दिया है लॉस बाय फायर. जर आग लागली असेल तर नुकसान होतं. आगीने झालेलं नुकसान त्यालाही म्हणतात नॉमिनल अकाउंट. डेबिट, नॉमिनल अकाउंट डेबिट. इनकम है तो क्रेडिट, ये इधर इनकम का था, ये इनकम. ये आपको बाद में लिखना पड़ेगा धीरे धीरे, कैसा वगैरह लिखने का है तो मैम के पास में रहेगा, आपको भी वो लिखते आएगा. कल रजिस्टर लेके बुलाया 2, बराबर है. अभी जो लोग ऑनलाइन हैं वो सभी ऑफलाइन आ जाएंगे कल के दिन 9 से 10:30 है कल. हो सके 10:30 के बाद 10-15 मिनट और बैठना पड़े, चलता है, बराबर है. बिल्कुल आपके व्यवस्थित ड्रॉ करने की सिस्टमेटिक लाइन 2 टॉपिक की लग जाएगी. कितने टॉपिक की? 2 टॉपिक के लिए. कल ब्लैक बोर्ड पे भी बताऊंगा, लेकिन कल 9 से 10:30 है, तो आप लोगों ने पक्का आना ही है, भूलना नहीं है. इनकम देखेंगे क्रेडिट का. क्रेडिट ऑल इनकम्स एंड गेन्स. नॉमिनल का फॉर्मूला है. सभी फॉर्मूले आएंगे बाद में, बेसिक में आएंगे. पहले तो बेसिक में अपन फाइनल अकाउंट भी लेंगे, ऐसा ही रिपीट होने वाला है वो सब. ठीक है. कल का टाइमिंग याद है, 9 से 10:30 11 तक समझ के चलो. दोपहर को बैच नहीं है कल. कल बेसिक की भी बैच नहीं है. ठीक है. ओके चलो.